बरोबर. माणसं बघितलीस? बॉस तुम्ही टेन्शनच घेऊ नका. ॲज अ होत करून येता म्हणून या फॅक्टरीवर काडी मीच टाकणार. आणि या कामासाठी मीही तुझ्यासोबत असणार. थँक्यू बॉस. पण त्याआधी तू वहिनीला घरी सोडून या. हां घरी? नाही नाही, मला पण इथेच थांबायचे. भद्रा, हे बघ, तू जर इथे असशील तर कोणालाही संशय येऊ शकतो. तू निवांत घरी जा. करोना करोना जा. येस बॉस. हॅलो नाना. अरे गणपा, एवढ्या सकाळ सकाळी फोन केला? कामासाठीच फोन केला होता. बोल की मग. सरकारने फॅक्टरी बंद केल्यापासून खूप प्रॉब्लेम झालेत. 2 महिन्यांचा पगार पण नाही मिळाला. जरा तंगी सुरू आहे पैशांची. 2 महिने पगार नाही झाला? अरे असं कसं होईल? माहीत नाही, पण इथं आता राहणं परवडत नाहीये. असं वाटतंय गावाकडे निघून जावं. पण गावाकडे जाऊन करणं तरी काय? हाताला काम आणि पैसा तर हवाय. गणपा, तुझं दुःख कळतंय मला, पण तू एकदा सरकारांशी बोलून बघ. ते काय ना काय मदत करतील तुला. सरकारांची डायरेक्ट बोलायला भीती वाटते. मी काय म्हणतो, 2-3 हजाराची सोय तुझ्याकडून झाली असती तर ते मला पैसे गावाकडे तरी पाठवता आले असते. अरे माझ्याकडे एवढा पैका कुठून येणार? नाही, माझ्याकडे असतं तर नक्की दिलं असतं. नाना अहो बघा ना, काहीतरी लय उपकार होतील. ए बावड्या, उपकाराची भाषा करू नको. बघतो घरात काय आहे का. अरे नाना, कसला विचार करतो एवढा? कोणाचा फोन आलेला? शिवा, माझं एक काम करशील का? काय काम आहे? मी तुला 3,000 रुपये देतो. मी सांगतो तिथं देऊन येशील का? कुठे जायचंय? अरे सरकारांची फॅक्टरी बंद पडली ना, तिथं माझा एक मित्र काम करतो. त्याला जरा पैशाची नड आहे. अरे पण मला कामावर जायचंय. अरे तुला किती वाजता कामावर जायचंय? 11 वाजता. मग जमून येईल की. तू आधी त्याला पैसे दे आणि मग कामावर जा. ठीक आहे, चल दे. शिवा, पैसे देतो. हा. चल. हा.